21व्या शतकात संपूर्ण जगात आल्या दिवसाला नवीन तंत्रज्ञान विकसित होत आहे। क्षेत्र कोणतेही असो, मात्र तंत्रज्ञान झपाट्याने वाढत आहे। त्याचप्रमाणे नवनवीन तंत्रज्ञान कृषी क्षेत्रातही संपूर्ण जगभरात प्रगती होताना दिसून येत आहे। भारत हा कृषीप्रधान देश आहे। भारतातील बहुतांशीय लोकांचा शेती हाच मुख्य व्यवसाय म्हणून उदरनिर्वाह करतात। परंतु निसर्गाच्या प्रकोपाने आणि तंत्रज्ञानाच्या अपुऱ्या उपलब्धतेमुळे भारतीय शेतकरी मागासलेला आहे। भारतात आज अतिशय निच्च प्रतीची आणि रोगप्रतिकारक सक्षम नसलेली बियाणे सध्या शेतकरी वापरत आहेत। भारतात कापसाच्या पिकाखाली बरेच क्षेत्र आहे, मात्र साधनांच्या आणि नवीन तंत्रज्ञानाच्या कमतरतेमुळे भारतीय शेतकरी मागासलेला आहे। सध्या जगभरात कापसासाठी HDBT बियाणे प्रचलित आहे, परंतु भारतात या बियाणांवर बंदी आहे। HDBT बियाणे उच्च तंत्रज्ञानाचे विकसित केलेले बियाणे आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना नेहमी त्रास होणाऱ्या तणाच्या तणावापासून मुक्त करते। या बियाणांमुळे शेतकऱ्यांचे प्रति हेक्टरी 20,000 रुपये पर्यंत खर्च आणि वेळ दोन्ही वाचते। शिवाय उच्च प्रतीचे कापूस या बियाणांकडून प्राप्त होते, परंतु भारतीय सरकारकडून काँग्रेसच्या काळापासून या बियाणांवर बंदी आहे। त्यामुळे भारतीय शेतकरी तंत्रज्ञानाच्या बाबतीत मागासलेला दिसून येत आहे। याच्याच विरोधात शेतकरी संघटनेकडून दिनांक 23 जूनला अमरावतीमधील पुसदा गावात या बियाणांची लागवड करून विरोध केला जाणार आहे। यावेळी शेतकरी संघटनेचे माजी अध्यक्ष राम नेवले व त्यांचे सहकारी सीमा नरोडे, अध्यक्ष शेतकरी संघटना महाराष्ट्र माधवराव गावंडे, अमरावती जिल्हा अध्यक्ष शेतकरी संघटना आणि समस्त गावकरी मंडळी सरकारच्या विरोधात नवे आंदोलन उभे करणार आहे। VC न्यूज ब्युरो, अमरावती।